करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुमचाच साधेपणा, तुम्ही कसे वागत आहात, पण प्रत्यक्षात तुमचाच साधेपणा तुम्हाला सुंदर बनवत असतो. आता विचार जर आपण केला, आपल्यातला साधेपणा आपण स्वतःहून शोधायचा आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं खरं सौंदर्य केवळ तिच्या रूपात, कपड्यात किंवा बाह्य दिखाव्यात नसतं. तिचा साधा, नम्र आणि प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभाव तिला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवत असतो. मग आता विचार करा, खरं सौंदर्य कशात आहे? आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपण काय विचार करतो? आपल्याला साधी व्यक्ती भेटली पाहिजे, बरोबर? मनमिळावू व्यक्ती असणं फार गरजेचं आहे. नम्रपणा असणं फार गरजेचं आहे. असा आपण विचार करतो की नाही? म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रपणा, साधेपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. साधेपणामुळे काय होतं की लोकांच्या मनात आदर, प्रेम आणि आपुलकी निर्माण होत असते. म्हणून दिखाव्यापेक्षा साधेपणा आणि चांगले वर्तन हेच मनुष्य देहाचं खरं सौंदर्य आहे. दिखावा नको. आपण आपल्या आयुष्यात आहे ना, धाडसी झालं पाहिजे. धाडसी वृत्तीचं असणं फार गरजेचं आहे. कठोर व्हा, पण कोणालाही उद्धट बोलू नका. प्रत्येकाशी बोलत असताना दयाळूपणाने आपण बोललं पाहिजे. परंतु बोलत असताना आपल्यातला आपण स्वतःहून कमजोर नसलं पाहिजे. आता विचार जर केला, का भाग लागला? कारण प्रत्यक्षात जर आपण विचार केला, आपण प्रत्येक गोष्टीत लाजत असतो. अहो, लाज सोडून दिली पाहिजे. नम्र झाले पाहिजे. नम्र होऊन प्रामाणिकपणाने बोलता आलं पाहिजे. अभिमान बाळगा, पण अहंकार नको. बोलत असताना आपण दादागिरी करत असतो, परंतु नाही हो, दादागिरी करू नका. अभिमानाने बघा, प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे, परंतु आपल्या शब्दामध्ये अहंकार नको, गर्वपणा नको. कारण आपण एकमेकांकडे बघा ज्या वृत्तीने पाहत असतो, प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळत असतो. एखाद्या व्यक्तीची आपण स्तुती करतो, तर एखाद्या व्यक्तीची आपण निंदा करत असतो. जाणून बुजून गेल्यानंतर केलेली स्तुती, आपण बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती आपल्यासमोर येते, आपल्याच क्लासमेट असते, म्हणजे आपलीच वर्गातली मैत्रीण असते किंवा मित्र असतं. आपण काय करत असतो? जाणून बुजून एखाद्याची निंदा करत असतो, जाणून बुजून आपण एखाद्याची स्तुती करत असतो. परंतु प्रत्यक्षात जे खरं आहे ना, ते सांगता आलं पाहिजे. कशाला आपण त्यांची स्तुती करायची? त्यांनी चुकीचं वर्तन केलेलं आहे किंवा ते चुकीचं वागलेलं आहे, पण त्यांची आपण स्तुती केली तर त्यांना अजून बघा तसंच वागायला काय वाटतं? प्रोत्साहन वाटतं, बरोबर की नाही? परंतु ज्याप्रमाणे आपण आग लावण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय, आग लावून झाल्यानंतर विझवता आलं पाहिजे. टाकलेलं पाणी आणि दुःख दिल्यानंतर मागितलेली माफी यांचं महत्त्व शून्य, बरोबर की नाही? म्हणून विचार करा. जाणून बुजून कोणत्याही व्यक्तीला काहीही बोलू नका.
स्तुती करू नका, निंदा करू नका. जे आहे ते समोरासमोर सांगता आलं पाहिजे. तुमचा साधेपणाच तुम्हाला सुंदर बनवेल. आयुष्य सुंदर आहे ना, मग सुंदर जगता आलं पाहिजे. सुंदर बनवता आलं पाहिजे. कारण बघा, जी गोष्ट तुमच्या मनात आहे ना, ती बोलण्याची हिंमत ठेवा. आपण काय करत असतो? आपल्यामध्ये असणारी जी गोष्ट आहे ना, ती आपल्या मनातच ठेवतो. बाहेर आणतच नाही. अहो, जी गोष्ट कोणाच्याच मनात आहे किंवा बघा कोणाच्या मनात नाही आहे, ती आता समजून घेण्याची क्षमता ठेवू ना. एखादी व्यक्ती तुला मदत करणारी नसेल, नको. मग आपण ती समजून घेतली पाहिजे. कारण का? तुला ती गोष्ट करायची, तुला ती गोष्ट पार पाडायची. म्हणून विचार करा. आज अनेक वेळा आपण पाहतो, नात्यालाही आयुष्य असतं. एकमेकांच्या आयुष्यात आपण पाहतो. म्हणून नातं जपता आलं पाहिजे, जपायचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते टिकवायचं असतं. नुसतं नातं असून उपयोगाचं नाही आहे. तर ते नातं कशा पद्धतीने आपल्याला टिकवता येईल, कशा पद्धतीने आपल्याला जपता येईल, हे पाहिलं पाहिजे. कारण काय होतं, वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात हे कळत नाही. प्रत्येकाची वेळ प्रत्येकाला पाहायला मिळत असते, बरोबर? कारण मनुष्य देह वेळेतच चालतो, वेळेतच बोलतो, वेळेतच कार्य करत असतो. परंतु प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी पाहायला मिळते. कारण बघा, वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसं कशी बदलतात. प्रत्येकाचं मन समान आहे का? नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये एकाच वेळी एकाच पद्धतीने सर्व तेच चाललंय का? तुझ्या मनामध्ये जे आहे ते त्यांच्या मनामध्ये आहे का? नाही. प्रत्येकाचं मन वेगवेगळ्या पद्धतीने धावत असतं. ते आपल्याला कळत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मनासारखी बघा माणसं आपोआप बदलत असतात. आयुष्यातली कोडी सोडवायला मनुष्य देहाच्या स्वभावात गोडी असावी लागते. आता कोडी सोडवताना गोडी का असावी? कारण आपला स्वभाव. आपण एखाद्याला कोड्यात टाकतो. अहो, तुझ्यामध्ये एवढी भली मोठी ताकद आहे, तुझ्यामध्ये नम्रता आहे, प्रामाणिकपणा आहे. गोडी लावली पाहिजे. समोरची व्यक्ती आपल्यासोबत बघा उत्तमाचं कार्य करते, परंतु ते कार्य करत असताना आपण काय करत असतो? त्यांच्याशी संवाद साधताना गोडीने बोलत नाही. म्हणजे काय? विचार करा, स्वभाव कसा आहे? आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी आपण स्वतःहून सावरलं पाहिजे. कारण योग्य वेळेला आपण स्वतःला सावरलं नाही. जसा बघा, आपण एखाद्या गावावरून आल्यानंतर बॅग कशीही आपण ठेवत असतो. बॅगेतले कपडे इकडे तिकडे विस्कटलेले असतात. जसं आपण शाळेतून आल्यानंतर बघा, इकडे वही, तिकडे पुस्तक, तिकडे कंपास, तशा प्रकारे आपलं आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी शाळेत जायचं असतं तेव्हा बरोबर आपण सर्व गोष्टी त्या बॅगेमध्ये ठेवत असतो. म्हणून योग्य वेळी आपल्याला सावरता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. म्हणून जेव्हा सत्य माहिती असतं ना, तेव्हा खोटं ऐकायलाही खूप मजा येते. कारण बघा, सत्य माहिती ऐकायला कोणाला मजा येत नाही, परंतु खोटं व्यक्ती कोणी सांगत असेल ते ऐकायला खूप प्रकारचे कान टवकारलेले आहेत. कोण काय सांगेल. म्हणून समर्थ म्हणाले, सत्य माहिती ऐका. आता विचार जर केला,
टोमणं मारणं प्रत्येकाला जमतं, पण मारलेलं टोमणं समजून न समजल्यासारखं वागणं हे त्याहूनही मोठी कला आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही व्यक्ती टोमणा मारत आहे, परंतु आपण काय करतो, जाणून बुजून दुर्लक्ष करतो, न समजल्यासारखं करतो आणि आपण आपल्या कार्यामध्ये बघा सातत्याने प्रयत्न करत असतो. लक्षात ठेवा. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नसतं आणि असं सुद्धा नाही आहे. म्हणून जे मांडायचं आहे ते उत्तम प्रकारे मांडता आलं पाहिजे, परंतु काही विचार दुसऱ्यांना पटत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपण इतरांशी बोलत असताना आपले विचार मांडायचे असतात, परंतु दुसऱ्यांना जेव्हा पटत नाही तेव्हा मनामध्ये राग आणू नकोस. चुका शोधायची आवड असेल तर लोकांच्या चुका शोधण्यात वेळ घालवू नकोस, कारण सुरुवात तुम्ही केलीस. सुरुवात स्वतःपासून कर. चुका शोधायच्या असतील तर चुका शोधत असताना स्वतःपासून कर, दुसऱ्यांपासून करायला जाऊ नकोस. आपण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये वेळ घालवतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपला साधेपणा आहे ना, आपल्याला सुंदर तेव्हाच बनवेल, परंतु आपण काय करतो, दुसऱ्यांच्या चुका घालवण्यात, दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात संपूर्णपणे वेळ घालवतो. मग आपलं आयुष्य कसं सुंदर बनेल? जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना समजून घेत चला. मग विचार करा, आपले नातेवाईक असो किंवा आपले कुटुंबातले कोणी असो किंवा मित्रमैत्रिणी असो, आपल्यासोबत असतील तेव्हा विचार करा ना, एकमेकांना साथ द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण बोलतो आणि बोलल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा ती परत आपल्या आयुष्यात येत नाही. मग राहतात काय, फक्त आठवणी. म्हणून समर्थ म्हणाले, मग आठवणीशिवाय पर्याय उरतच नाही ना. म्हणून आपण विचार करतो ना, काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवा. आपण बाहेर गोष्टी मिरवायला जातो लोकांना दिसावं म्हणून. दिखावा करू नका, कारण मनात जर त्या गोष्टी असतील तर त्या समाधान देणारे असतील. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात आपण ज्या ज्या वेळेला विचार करतो त्या वेळेला बघा, एकमेकांनी समजून घेणं फार गरजेचं असतं. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून राग, छोट्या छोट्या गोष्टीवरून रुसणं हे आपल्या बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये पाहायला मिळत असतं. कशाला छोट्या छोट्या गोष्टीवरून बघा रुसायचं, छोट्या छोट्या गोष्टीवरून राग व्यक्त करायचं? अहो, प्रत्येकाशी बोलत असताना आपण जेव्हा प्रामाणिकपणाने बोलू, जेव्हा साधेपणाने बोलू, तेव्हा तुम्हाला आयुष्य स्वतःहून बघा प्रत्यक्ष पाहायला मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला आपलं आयुष्य नशिबानं प्राप्त झालेलं आहे. तुमच्या कर्माने तुम्हाला उत्तम प्रकारे साथ दिलेली आहे. म्हणून देवावर विश्वास असेल तर प्रत्यक्षपणे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. स्वतःवर जर विश्वास असेल, कारण बघा प्रत्यक्षात देणे ईश्वराचे. परमेश्वर प्रत्येक गोष्ट तुम्हाला देण्यासारखेच आलेलं आहे, देण्यासाठीच आलेलं आहे. देणाऱ्याचे हात हजार आहे, परंतु घेणं ही आपली जबाबदारी. म्हणून तुम्हाला जे जे हवं आहे, तुमच्यातला साधेपणा तुम्हाला प्रत्यक्षपणे आयुष्य सुंदर घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाजवळ काय मागावं? देवाजवळ नेहमी 2 गोष्टी कोणत्या मागाव्यात? एक म्हणजे चूक सुधारण्यासाठी संधी आणि दुसरं म्हणजे चूक मान्य करण्याचं धाडस. या जेव्हा तू देवाकडे मागशील तेव्हा नक्की तुझं आयुष्य उज्ज्वल होईल. जय जय रघुवीर समर्थ.